चला तर आपण NLM मध्ये सध्या शिकत आहोत फ्रिक्शनच आलं. आणि फ्रिक्शन मध्ये आपण काही बेसिक्स कव्हर केले. फ्रिक्शनचे टाइप्स काय आहेत? तर फ्रिक्शन मध्ये आपण आतापर्यंत फ्रिक्शनच्या टाइप्स पाहिल्या आणि सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसा लागतो हे आपण पाहिलं. आणि सिंगल ब्लॉक असेल आणि सरफेसला फ्रिक्शन असेल तर नेट फोर्स कसा लागतो हे पण आपण पाहिलं. आज आपण फ्रिक्शन मध्ये पुढे जाणार आहोत ब्लॉक ऑन ब्लॉकच्या केसेसकडे. आणि ही एक बेसिक केस आहे. त्याच्यात मी तुम्हाला एक क्वेश्चन घेऊन ऍक्च्युली हे कसं लावल्या जाते हे नीट समजून घ्यायचं आहे आणि ते समजून सांगेल. त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची असते, लिमिटिंग फ्रिक्शन. आता लिमिटिंग फ्रिक्शनलाच आपण अजून एक नाव देतो, दॅट इज कॉल्ड मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. जे स्टॅटिक फ्रिक्शन असतं ते एका मॅक्सिमम व्हॅल्यूला डिफाईन करतो आपण. समजून घेत चला गोष्टी, कारण वरचेवर आता आपण या चॅप्टर्स मध्ये डीप जाणार आणि आपल्याला पेपर्सही त्या पद्धतीने डिझाईन करायचे. तर लिमिटिंग फ्रिक्शन नावावरून कळतं की फ्रिक्शनची एक अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूच्या नंतर आफ्टर और बियॉन्ड दॅट व्हॅल्यू फ्रिक्शन वोंट वर्क ॲज अ स्टॅटिक फ्रिक्शन. असं नाही की फ्रिक्शन राहणार नाही, फ्रिक्शन तिथे एक्झिस्ट करेल, पण ते स्टॅटिक फ्रिक्शन राहणार. फ्रिक्शनचं मूळ काम काय आहे? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? टू अपोज द रिलेटिव्ह मोशन. न्यूटनचा थर्ड लॉ आपल्याला सांगतो की फ्रिक्शन जो आहे तो ऍक्च्युली का फोर्समध्ये येतो, तो का काम करतो, हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्हाला कळेल की फ्रिक्शन लावायचं कसं कुठल्याही बॉडीमध्ये. आता इथे लिमिटिंग फ्रिक्शनचा अर्थ असा असतो. आता तुम्ही बघा, एखाद्या सरफेसवर आपण जर एखादा ब्लॉक घेतला आणि या ब्लॉकचा मास m आहे आणि आपण ह्याच्यावर सुरुवातीला या डायरेक्शन मध्ये एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. व्हॉट विल हॅपन? पहिल्यांदा लक्षात घ्या, ऍट अ टाइम t इज इक्वल टू 0 हा जो मास आहे तो कुठं असणार? रेस्टवर असणार. आणि आपण ह्याच्यावर एक एफ कोण आहे? एफ एक्सटर्नल आहे असं समजा की हा फोर्स आपण याच्यावर लावायला सुरुवात केली तर सुरुवातीला फोर्सची व्हॅल्यू 0 आहे. आता फोर्सची व्हॅल्यू 0 आहे तर या ठिकाणी जो कॉन्टॅक्ट आहे या सरफेस आणि ग्राउंड मध्ये, तर इथे आपण कंपल्सरीली आपण पाहणार आता हा जो सरफेस आहे तो रफ आहे. रफ आहे याचा अर्थ इथे फ्रिक्शन आहे आणि फ्रिक्शन आहे म्हणजे इथे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन सुद्धा आहे आणि त्याची व्हॅल्यू म्यूला इक्वल आहे, हे आपण पाहतो. आता तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, इथे एक्सटर्नल आपण फोर्स अप्लाय केला तर सुरुवातीला लागणारा फोर्स हा एक्झॅक्टली 0 असणारच, कारण बॉडी रेस्टवर आहे. याचा अर्थ काय की इकडे फोर्स लावला त्याला अपोज करण्यासाठी या डायरेक्शन मध्ये काय लागेल? एक फ्रिक्शन लागेल. एक गोष्ट समजून घ्या, या फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन लागलं तर या फ्रिक्शनची व्हॅल्यू सुरुवातीला 0 राहील. जेव्हा एक्सटर्नल फोर्स 0 आहे तेव्हा फ्रिक्शनही 0 आहे. ॲज सून ॲज वी स्टार्ट इन्क्रीजिंग एक्सटर्नल फोर्स, आता हा कॉन्सेप्ट नीट पकडा, कारण मी आता जो क्वेश्चन करून दाखवणार आहे त्याच्यात या गोष्टी अप्लाय करायच्या. जसं आपण एक्सटर्नल फोर्स इन्क्रीज करू काय होईल? हा जो फ्रिक्शन आहे तो सेल्फ ऍडजस्टिंग नेचरचा असतो. तो स्वतःला काय करतो? एक्सटर्नल फोर्सच्या रिस्पेक्ट मध्ये ऍडजस्ट करायला स्टार्ट करतो. म्हणजे याची व्हॅल्यू वाढायला लागली तर हा पण काय करायला लागेल? वाढायला लागेल. जेव्हा एक्सटर्नल फोर्स 0 होता तेव्हा बघा फ्रिक्शन सुद्धा 0 आहे. म्हणजे तो आता इक्वल झाला की नाही 0ला? इक्वल. हळूहळू हे फ्रिक्शन वाढवलं तर आपण याची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज करायला स्टार्ट करणार. एफ वाढला तर याच्यावरचा स्मॉल एफ सुद्धा इन्क्रीज करणार. म्हणजे हा ऑब्जेक्ट काय करणार? पुढे 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 जायचा प्रयत्न करणार. एक वेळ काय येणार? हा ऑब्जेक्ट पुढे चालायला लागला. याचा अर्थ काय झाला की या फ्रिक्शनची व्हॅल्यू आता मॅक्सिमम झाली. हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे, एफ एस स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि त्यालाच लिमिटिंग व्हॅल्यू असते.
कायनेटिक फ्रिक्शनला अशी कोणती लिमिटिंग व्हॅल्यू नसते. आपण बेसिक फ्रिक्शन पाहतो ते कायनेटिक पाहत नाही, स्टॅटिक पाहतो. मग आता हा फ्रिक्शन 0 हळूहळू जास्त होईल आणि मग तो काय करेल, जसं आपण हा फोर्स लावतोय तसं हे फ्रिक्शनही इन्क्रीज होईल बाय धिस डायरेक्ट प्रोपोर्शन रिलेशन. ॲट अ सर्टन टाइम टी काय होईल, या फ्रिक्शनची व्हॅल्यू इक्वल किंवा लेस राहील. कशाच्या? एफ लिमिटिंगच्या. तर ही जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे म्हणजे ही ह्याची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. तोपर्यंतच तो काम करेल. आजपासून लक्षात ठेवायचं की जो स्टॅटिक फ्रिक्शन असतो तो नेहमी या रिलेशनला फॉलो करतो. तो कधीही 0 आणि मॅक्सिमम फ्रिक्शनच्या आतच आपली व्हॅल्यू ठेवतो. तर याचा जो म्यू आहे तो आपल्याला काय करेल, अशा पद्धतीने दिला जाईल की तो आपल्या व्हॅल्यूला काय करायला लागेल, वाढवायला लागेल आणि तो त्याच्या मॅक्सिमम फ्रिक्शन पर्यंत येईल. हा मॅक्सिमम फ्रिक्शन प्रत्येकासाठी सेम आहे का? तर नाही. हा कशा डिपेंड आहे? एक्सटर्नल फोर्स किती लागला, या सरफेसचं रफनेस किती आहे याच्यावर डिपेंड आहे. सरफेस जास्त झाला रफ तर इथे फ्रिक्शन जास्त लागेल. का बरं? आपण पहिल्याच दिवशी पाहिलं, जेवढा सरफेस रफ त्याच्यात इंटरलॉकिंग जास्त. इंटरलॉकिंग जास्त म्हणजे अपोज जास्त. तर तुम्ही लॉजिक इथे सहज वापरा की याची व्हॅल्यू मॅक्सिमम पर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर याच्यावर कोणतं फ्रिक्शन लागेल? कायनेटिक. कारण एकदा ऑब्जेक्ट मूव्ह करायला स्टार्ट केलं की स्टॅटिक फ्रिक्शनचं काम संपलं. त्याचं नावच आहे स्टॅटिक. जोपर्यंत ऑब्जेक्ट एका स्टेटमध्ये आहे, रेस्टमध्ये आहे, तोपर्यंत तो काम करणार. ॲज सून ॲज ऑब्जेक्ट स्टार्ट मूव्हिंग, इट विल हॅव मोशन, देन धिस व्हॅल्यू कन्वर्ट्स इंटू कायनेटिक फ्रिक्शन. आणि कायनेटिक फ्रिक्शन हा नॉर्मली किंवा जनरली स्टॅटिक फ्रिक्शनपेक्षा कमी असतो. हे आपण मागे सुद्धा चेक केलं होतं. आता याच कॉन्सेप्टला आपण धरून आज 2 केसेस समजून घेणार आहोत, ज्याच्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन्स येतात. मी तुम्हाला एक बेसिक फ्रिक्शन कसं लावायचं हे परवा शिकवलं होतं. तो व्हिडिओ परत एकदा रिवाइज करा. आज आपण पाहणार आहोत फ्रिक्शन इन द केस ऑफ ब्लॉक ऑन ब्लॉक. आता याच्यातही आपल्याला 2 गोष्टी पाहायच्या असतात. ब्लॉक ऑन ब्लॉक, एका ब्लॉकवर दुसरा ब्लॉक आहे तर फ्रिक्शन कसं लागतं. आता आपण याला पूर्णपणे अॅनलाइज करू. आजचा पूर्ण पिरियड ह्याला अॅनलाइज करण्यातच जाणार आहे आपलं आणि याला तुम्हाला नीट समजून घेत चालायचंय. समजा आपला हा सरफेस आहे. सरफेसला दाखवण्यासाठी आपण असा सरफेस इथे अझ्युम करू. या सरफेसवर आपण एक ब्लॉक घेऊ. चला, हा तो ब्लॉक आहे असं समजा आणि या ब्लॉकच्या वर आपण एक दुसरा ब्लॉक घेतला या पद्धतीने. आता तुम्ही इमॅजिन करा, या ब्लॉक आपण जो आता फोर्स लावणार आहोत तो काय काय होऊ शकतो. एक तर फोर्स आपण खाली लावू शकतो. ठीक आहे. तर आता आपण असं समजू की हा जो ऑब्जेक्ट आहे, आपण याच्यावर काय होऊ शकते, हा एक्सटर्नल फोर्स या ऑब्जेक्टवर लावला असं समजा. बघा, हा फोर्स ह्याच्यावर लावला. असं होऊ शकते ना, फोर्स आपण ह्याच्यावरही लावू शकतो. आता मी तुम्हाला एक फील देतो. काय काय होऊ शकतं जेव्हा ऑब्जेक्टवर ऑब्जेक्ट आहे. थोडंसं लक्ष द्या. चला, आता आपण एक्सटर्नल फोर्स लावला तर स्टोरी काय झाली, आपल्या डोक्यात एकच असतं की असं समजा की याच्यामध्ये इथे काही ना काही फ्रिक्शन असेल आणि हा जर सरफेस रफ असेल तर इथे पण एक फ्रिक्शन असेल. आता इथे फ्रिक्शन लेट्स से एफ आहे, याच्यावर इकडे एफ एक्सटर्नल फोर्स लागला. असा कोणता एक्सटर्नल फोर्स याच्यावर नाहीये. ठीक आहे, असे होऊ शकतं. पण यावेळेस इकडे एक फोर्स लावला तर इथे जर फ्रिक्शन असेल तर ते कोणामुळे असेल, ग्राउंडमुळे, आणि ते असेल एफ जी, ग्राउंडमुळे लागणार. ठीक आहे. ही व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, सरफेसच्या रफनेसवर. का किती रफ आहे काय नाही. आता मी तुम्हाला सांगतो या फ्रिक्शनची ही डायरेक्शन आहे. असं का? फ्रिक्शनची डायरेक्शन इकडंच का? ठीक आहे. तर इथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण याला समजून घेऊ. आता बघा, हा जो आपला सरफेस आहे,
याला घ्या, हा जो आहे याला इथे घेऊ आपण. आणि आता एक काम करू, असं समजून चला, एक असं समजा की या सरफेसवर या इरेग्युलॅरिटीज आहेत. आपण या सरफेसला जर झूम करून पाहिलं तर आपल्याला त्याच्यातले बारीक बारीक पोर्स दिसतील. असा कोणताही ऑब्जेक्ट जगामध्ये प्रॅक्टिकली एक्झिस्ट करत नाही जो 100% सॉफ्ट आहे. ठीक आहे, आपली स्किन वरून जरी इथं किती सॉफ्ट वाटली तर याला मायक्रोस्कोप मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येते की इथे बारीक बारीक काय ना पोर्स असणार. ते हे पोर्स आहेत. आणि आता आमचा हा जो ब्लॉक आहे तो जर मी आता इथे आणून ठेवला, हा तो ब्लॉक आहे आणि या ब्लॉकला असं समजून चला की तो या इरेग्युलॅरिटीज मध्ये फसलेला आहे. लेयर्स, हा बघा, आता तुम्हाला तिकडे फसल्यासारखा दिसतो. आता सांगा, जेव्हा मी याच्यावर फोर्स लावेल, तुम्ही आता इमॅजिन करा, आपण जेव्हा या ऑब्जेक्टवर फोर्स लावू कॅपिटल एफ, तेव्हा काय होईल? हा ऑब्जेक्ट पुढे जायचा प्रयत्न करेल. फोर्स लावला ना मी आता, जसं या बुकला इकडून फोर्स लावला तसा तो पुढे जायचा प्रयत्न करेल. जर याच्यावर एक्सटर्नल फोर्स लावला तर या कॉन्टॅक्टच्या सोबत काय होईल, इथल्या कॉन्टॅक्ट सोबत काय होईल बघा. हा तो कॉन्टॅक्ट आहे असं समजा, इरेग्युलॅरिटीज. तर हा ब्लॉक या पॉइंट पासून पुढे जायचा प्रयत्न करेल. याचा अर्थ बघा, या पॉइंटवर इथे एक फोर्स अप्लाय झालेला आहे जो फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. तुम्ही म्हणाल सर इथे फोर्स लावला याचा काय संबंध आहे? अरे बाबा, मी तर याला फोर्स लावला पण याच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा आहे ना, तर कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे तर फोर्स लागेल. आता मी फोर्स खालच्या बुकला लावला आणि वरचाही पळायला लागला त्याच्यासोबत, तर वरचा बुक असा म्हणला असता ना, अरे फोर्स तर तुला लावलाय मला लावलाच नाही, मी हलतच नाही याचा घेऊन. असं तर होऊ शकत नाही. दोघं कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर कुठला ना कुठला कॉमन फोर्स आहे जो त्या दोघांना ड्रॅग करतो. ठीक आहे, टुगेदर. इथे तीच गोष्ट लक्षात घ्या. हा जो फोर्स आहे ना तो इकडच्या डायरेक्शन मध्ये आला या कॉन्टॅक्टला. ऍज सुन ऍज इथे फोर्स आला की सरफेसला काय लक्षात येते, अरे हा तर पुढे घेऊन जायला पाहतोय. मग या फोर्सला विरोध करण्यासाठी तेवढ्याच मॅग्निट्यूडचा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार इकडे काय लागेल, फ्रिक्शन लागेल. म्हणून फ्रिक्शन नेहमी लावलेल्या फोर्सच्या ऑपोजिट असतो. हा फोर्स असतो हा जनरली दाखवत नाही कॉन्टॅक्ट मधला. आपल्याला काय दाखवायची सवय लागली, इकडे फोर्स तर इकडे फ्रिक्शन, हे जे आपण दाखवतो. तर असं नाहीये, इकडे जेव्हा फोर्स लावतो ना ऍक्च्युली फोर्स इथेही लागतो आणि याला अपोज करण्यासाठी इकडे फ्रिक्शन लागतं. रिलेटिव्ह मोशन दिसलं की सुरू होणार. इतक्या वेळ रिलेटिव्ह मोशन नाही असं होतं दोघांमध्ये, पण हा पुढे गेला तर हा याला पुढे घेऊन जायला पाहणार इरेग्युलॅरिटीजला. मग इरेग्युलॅरिटीज काय पाहतील, अरे रिलेटिव्ह मोशन व्हायला लागलं तर सरफेस त्याला ऑपोज करायला स्टार्ट करेल आणि त्याच्यामुळे फ्रिक्शन नेहमी ऑपोजिट लागेल. आता या कॉन्सेप्टला पकडून आपल्याला ब्लॉकवर ब्लॉक ठेवल्यानंतर स्टोरी कशी बदलते हे पाहायचंय. चला, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. फ्रिक्शन काय ते हे तर कळलं. चलो, आता आपण बघूया, एक सरफेस घेऊ. चला, हा सरफेस, या सरफेसवर समजा आपण एक ब्लॉक घेतला. तू नाही बेटा, लाईक ब्लॉक घेऊ. या ब्लॉकवर आपण एक दुसरा ब्लॉक घेऊ. आता मी तुम्हाला जे जे दाखवायलो त्याच्याकडे लक्ष द्या. लेट से हा जो ब्लॉक आहे याचं मास 5 kg आहे आणि हा जो खालचा ब्लॉक आहे त्याचा मास 10 kg आहे. इथे आपण असं मानू म्यू याचा 0.5 आहे, म्हणजे या दोघांमध्ये फ्रिक्शनचा कोइफिशियंट आहे, म्हणजे इथं फ्रिक्शन आहे, म्हणजे इथे इरेग्युलॅरिटीज आहेच. ओके, आणि मी इथला जो म्यू आहे जमिनीचा तो 0 मानून चालतो. याचा अर्थ इथे फ्रिक्शनची व्हॅल्यू एफ जी आता जे दाखवला तो इथं 0 आहे पण इथे तो 0 नाही. आणि मी आता काय करणार, या ठिकाणी कॅपिटल एफ याला फोर्स मानणार. आता जसा मी फोर्स खालच्या बुकला लावला होता, तर आता काय होणार सांगा. मी सांगितलेली पूर्ण स्टोरी आता डोळ्यासमोर आणा.
या दोन ब्लॉकवर काय काय इंटरॅक्शन्स होत आहेत. माझा तुम्हाला प्रश्न आहे की याच्यावर हा जो एक्सटर्नल फोर्स लागलेला आहे हा तो किती लागला असेल. बाकी तुमच्याकडे काहीच डेटा नाही. आता मी मागच्या 10-15 मिनिटात जे जे बोललोय ते सगळे इथं अप्लाय करायचं. विनाकारण काही बोललेलो नाही. मी डायरेक्ट इथून सुरू केलं असतं तर माउंट एव्हरेस्टवरून निघून गेलं असतं तुमच्या डोक्याच्या. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं काय होते. ठीक आहे. कॉमन ॲक्सेलरेशन काय, दोघं सोबत जाणं किंवा ॲक्सेलरेशन डिफरंट असणं काय, त्याने त्याची साथ सोडली, तो निघून गेला पुढे. असे होऊ शकते की खालचा सरफेस एवढा व्यवस्थित आहे की त्याने खालच्याला जाऊ दिलं आणि वरच्याला मागे ढकललं. असे होऊ शकते. ते बुक पुढे जाईल किंवा मागे राहील. काही होऊ शकते. टोटली डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. ठीक आहे. बघा हा आत्ता तुम्हाला जी मेन्स ॲडव्हान्स पर्यंत 4 मार्क देणारा कॉन्सेप्ट आहे. हा बिलकुल तुमचे मार्क जाणार नाहीत. फक्त गोष्टी पक्क्या माहीत पाहिजे. चला. तर आता माझा तुम्हाला प्रश्न आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एफ. हा एफ मला काढायचा आहे. आपण आता ह्याला थोडंसं ॲनलाइज करू. चला हा घेऊया. तुम्ही असं पहा की हा जो ब्लॉक आहे हा आणि हा जो ब्लॉक आहे यांना मी थोडंसं डिस्टन्सवर दाखवतो ॲनलाइज करण्यासाठी. असं समजा दोघांचा एफबीडी काढल्यासारखं दोघांना सेपरेट केलं आणि आता मला सांगा काय काय होत असेल. पहिल्यांदा काय बोललो सांगा. इथे लागला कॅपिटल एफ. मी आता काय सांगितलं. इथे जर एफ लागला आणि मी असं म्हणलंय की दोन्ही ऑब्जेक्ट सोबत जात आहेत असं मानून चला की दोघांचं ॲक्सेलरेशन ए कॉमन आहे. ठीक आहे. मी तुम्हाला याला 2 मेथडने सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. दोघांचं कॉमन ॲक्सेलरेशन आहे. आता आपण ठेवलेली बुक ऑन बुकची केस. दोघं सोबतच गेलते ना पुढं. कॉमन ॲक्सेलरेशन. चलो. आता बघा याचं जे मास आहे ते 5 kg. इथे 5 kg आहे आणि याचा मास 10 kg. दोघांना सेपरेटली ॲनलाइज करा. बघा ह्याच्यावर एफ इथं लागला तर हा सरफेसला आपल्या सोबत घेऊन जायला पाहिजे. मी आता सांगितल्याप्रमाणे रिलेटिव्ह मोशन दिसल्यामुळे इकडे एफ जी लागेल. पण इथे मला सांगा म्यूची व्हॅल्यू 0 आहे. बघा त्याचा अर्थ इथे फ्रिक्शन 0 आहे. इथं फ्रिक्शन नाहीये. म्हणजे याच्यावर नेट फोर्स इकडंच आहे. इकडे नाही म्हणजे बघा इथं फ्रिक्शन 0 आहे. म्हणजे नेट फोर्स आता हा कॅपिटल एफच आहे. पण इथं तसं आहे का? इथे नेट फोर्स 0 होईल का? नाही. कारण इथे फ्रिक्शन आहे काही ना काही. बघा म्यू 0.5 म्हणजे इथे आहे. मग आता मला सांगा याचं जर ॲक्सेलरेशन ए असेल आणि याचं पण मी एच मानलं तर दोघांचं ॲक्सेलरेशन कॉमन आहे. तर सांगा हा जर पुढे चाललाय, हा पुढे चाललाय तर हा ह्याला इकडे घेऊन जाईल. हाच फोर्स याला इकडे लागेल आणि इकडे येणारं या फोर्स याचा आता तुम्ही एफबीडी काढा. फोर्स कुठे आहे? इकडे. याचा फोर्स इकडे आहे. तर एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. याचा मास किती आहे? 5. ॲक्सेलरेशन किती आहे? ए. तर तुम्हाला स्मॉल एफचं एक इक्वेशन मिळालं वरच्यावर. आता बघा ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या फोर्सला नेहमी मॅच करेल का? आताच आपण पाहिलं मी खालचा फोर्स जर जास्त लावला तर ते खालचं पुस्तक निघून गेलं वरच्याला सोडून दिलं त्याने. याचा अर्थ हा जो ब्लॉक आहे ना या फोर्सने पुढे जाईल. बघा हा फोर्स जो या फोर्स सोबत मॅच होतोय. हे कोणतं आहे? हे फ्रिक्शनच आहे ना या सरफेस मधलं. हे जे फ्रिक्शन आहे बरोबर ह्याचा म्यू इकडे आहे. तर हे फ्रिक्शन काय करेल ॲज अ फोर्स न्यूटन सेकंड लॉ फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. तर हा एफ एम इंटू ए आहे. पण हा एफ इनफायनाईट असेल का? प्रत्येकाचं लक्ष द्या नाही तर मी ह्याला इथंच बंद करतो. नंतर शिकवतो. लक्ष असेल तर शिकवतो नाही तर नाही शिकवत. हा एफ एम ए ला मी इक्वल लिहिला. माझा साधा प्रश्न आहे. हा स्मॉल एफ हा एक्सटर्नल फोर्स नाही. इट्स अ फ्रिक्शन फोर्स. कारण एक्सटर्नल फोर्स तर मी खालच्या ब्लॉकवर लावलाय. ह्याच्यावर कोणता फोर्स आहे? याने याच्यावर लावलेला फोर्स आहे. हे बघा खालच्या पुस्तकाला ढकललं तर याचाच फोर्स कोणाला भेटला? वरच्या पुस्तकाला. ठीक आहे. तो त्याला भेटलेला कोणता आहे? हा आहे. पण तो इक्वल राहील का त्याला? नाही. लिमिटिंग फोर्सच्या आत राहायला ते इक्वल दिसेल.
दोघं सोबत कुठपर्यंत चालतील आता सांगितलं. जर वरचा एफ खालच्या एफ च्या आत राहिला, मी आता काय लिहिले, एफ ची व्हॅल्यू काय असते, 0 टू मॅक्स, तो स्वतःच्या मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंतच जाईल. आणि याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या आत जर हा राहिला तर दोघं सोबत चालतील ना. सिंपल आहे. हा फोर्स जर याच्या मॅक्सिमम पेक्षा जास्त झाला तर, आता इमॅजिन करा, म्हणून तर तुम्हाला मी एक्सपेरिमेंट करून दाखवला. परत मला सांगा, खालच्या बुकला मी धक्का मारला, दोघं सोबत गेले, याचं मिनिंग काय? एक्सटर्नल फोर्स कोणावर लागला? खालच्या बुकवर लागला. तो फोर्स कुणाला भेटला? वरच्या बुकला. पण वरच्यावर डायरेक्ट होता का तो? म्हणजे तो फ्रिक्शनवरच चालतोय पुढे. त्याचं फ्रिक्शन त्याला पुढे घेऊन जाणारच आहे. ऍक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शनला आहे? पुढं. तर एफ आहे मास इंटू ऍक्सेलरेशन वरच्या फोर्ससाठी. खालचं टेन्शन नाहीये, खालचं आपण सेपरेट काढून त्याला सबस्टिट्यूट करू ऍक्सेलरेशनला. तिथून तुम्हाला कॅपिटल एफ मिळतो. त्याला सोडवण्याची मेथड समजून घ्या. मी आधी वरच्या ब्लॉकला चेक केलं, एफ कशाला इक्वल आला? मास इंटू ऍक्सेलरेशनला. तो एफ कोण आहे? लिमिटिंग फ्रिक्शन आहे, वरच्या ब्लॉकवर लागलेलं. आता लिमिटिंग फ्रिक्शन आहे तर त्याची एक लिमिटिंग व्हॅल्यू आहे. ती लिमिटिंग व्हॅल्यू जर तुम्ही लावलेल्या एक्सटर्नल फोर्सला इक्वल किंवा त्याच्याहून कमी असेल तर ते सोबत चालतील. जर खालचा फोर्स वरच्यापेक्षा जास्त झाला तर ऍक्सेलरेशन दोघांचं चेंज होईल. जे आता आपण सेकंड केस मध्ये पाहिलं, बुक्स वेगवेगळ्या स्पीडने पुढे निघून गेली, ऍक्सेलरेट वेगवेगळे झाले. तर आपल्याला एन्श्योर काय करायचंय, मी जर आधी मानून चालायलो बघा वर आणि खाली सेम ऍक्सेलरेशन आहे, याचा अर्थ काय, याची व्हॅल्यू याच्या व्हॅल्यूला इक्वल किंवा त्याच्याहून कमी आहे, म्हणजे ह्याचं लिमिटिंग किंवा मॅक्सिमम फ्रिक्शन याच्या रेंज मध्येच आहे, तरच सोबत चालतील ना. जर हे जास्त झालं, याची लिमिट संपली, तर हा काय करेल, ह्याला सोडून देईल. तर आता तुम्हाला हे चेक करायचं. तर हा एफ किती आला? मास इंटू ऍक्सेलरेशन. आता मला सांगा, आता मला हे सांगा, ऍक्सेलरेशन किती असते? ऍक्सेलरेशन काढा ना. चला हा फोर्स काढा किती आहे, हा फोर्स काढा किती आहे. फ्रिक्शनल फोर्स किती असतो? हा जो एफ आहे तो किती असतो? देवा देवा देवा, कळलं? बघा परत एकदा समजून घ्या. मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, दोघांना सेपरेट पहा. याच्यावर कोणता फोर्स आहे? फ्रिक्शन. तो याच्या रेंजमध्ये असेल तर दोघं सोबत चालतील, एवढं तर डोक्यात धरा. याच्या व्हॅल्यूपेक्षा याची व्हॅल्यू जास्त झाली तर तो समोर निघून जाईल, कमी झाली तर, म्हणजे आपण लावलेला फोर्स, एक्सटर्नल फोर्स कमी जास्त होऊ शकतो. पण हा काय चेक करणार, माझ्या लिमिटच्या आत आहे का बाहेर आहे. आता इथपर्यंत क्लिअर आहे? गुड. आता आपलं वरचं पुस्तक पुढे निघून गेलं होतं, कळलं ना. याचा अर्थ काय झाला, खालचा फोर्स कमी झाला, याची लिमिटिंग व्हॅल्यू याने क्रॉस नाही करू शकला. अरे ह्याची व्हॅल्यू जास्त झाली ना याच्यापेक्षा, म्हणून त्याचा ऍक्सेलरेशन वाढला आणि तो पुढे निघून गेला. आता समजून घ्या, मला हा फोर्स काढायचा आहे, तर आम्ही न्यूटन्स लॉज मध्ये कॉमन ऍक्सेलरेशन कसं काढत होतो आठवा इतके दिवस? दोघाला सिस्टीम मानत होतो, दोघाला सिस्टीम मानत होतो की नाही. तर दोघाला सिस्टीम मानण्याची काय कॉन्सेप्ट होती, तर हे समजून घ्या. हे पहिले इक्वेशन वरच्याच आलं. आता सांगा, ऍज अ सिस्टीम, ऍज अ सिस्टीम चेक करा टोटल मास किती असेल. अरे दोघं सोबत चालले तर मी सिस्टीम म्हणून करू शकतो ना. छान. टोटल मास किती आहे? 15 kg. दिसलं ना हे, याचं 10 आणि याचं 5, दोघंही सोबत गेले तर किती मास सोबत गेलं? 15 kg सोबत गेलं. मग आता सांगा, टोटल कॅपिटल एफ काय असेल? मास इंटू ऍक्सेलरेशन. तर एफ आहे, टोटल मास किती आहे? 15, हा ए आहे, तर कॉमन ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आली? एफ बाय 15. ए ची आली सबस्टिट्यूशन व्हॅल्यू, ती इथं ठेवा 1 मध्ये. तर सांगा स्मॉल एफ काय येतो? 5 इंटू एफ बाय 15. तर सांगा हे किती झालं? आणि इथून आपला खेळ सुरू. स्मॉल एफ कशाला इक्वल झाला? एफ बाय 3 ला, एक्सटर्नल फोर्स डिवायडेड बाय 3 ला इक्वल झाला.
आता या फॉर्म्युल्यावरून काय कळतं? हा न्यूमरेटर मध्ये, हा न्यूमरेटर मध्ये, म्हणजे दोन्ही काय डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो बताओ मुझे, हा फोर्स वाढला तर हा पण फोर्स वाढेल. ठीक आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन. पण हा वाढला तर हा किती वाढेल का? हा कुठपर्यंत वाढेल? त्याच्या लिमिट पर्यंत वाढेल. तर सांगा, हा जो एफ आहे, आता मला पाहायचा हा जो एफ आहे, हा एफ सोबत चालण्यासाठी काय पाहिजे? या एफच्या मॅक्सला इक्वल किंवा त्याच्या कमी. अरे बाबा, हा फोर्स जर ह्याच्याहून जास्त झाला तर सोडून देईल ना. सोबत चालायचं असेल तर एक्सटर्नल फोर्सला काय व्हावं लागेल? एक्सटर्नल फोर्सला बघा, या एफ ला चला असं धरा, कॅपिटल पेक्षा स्मॉल घेऊ. चला, स्मॉल एफ काय असेल? सर, एफ मॅक्सला इक्वल किंवा त्याच्याहून कमी लिमिटिंगच्या व्हॅल्यूपेक्षा. तर सांगा, स्मॉल एफ कोण आहे? कॅपिटल एफ बाय 3. आणि मॅक्सिमम फ्रिक्शनचा कॉन्सेप्ट किती असतो? म्यू एन. म्यू एन, एन काढा. एन किती आहे? एन किती आहे? मी वरच्याचा एन काढायलो. सांगा, खाली हे किती लागणार? व्हेरी गुड. इथे लागणार 50 न्यूटन. तर याच्यावर वर लागणार किती असेल? 50च आहे नॉर्मल. याला नॉर्मलच आहे ना, याच्या असं मोशन थोडी आहे, दोन्ही बॅलन्सच असणार. तर याच्यावर जर नॉर्मल 50 न्यूटन आहे, म्हणजे वेट 50 न्यूटन आहे, त्याच्यावर लागणार नॉर्मली 50 न्यूटन आहे. आणि या सरफेसचा म्यू किती आहे? 0.5. तर सांगा, कॅपिटल एफ बाय 3 कशाला इक्वल आहे? 0.5 इंटू 50. तर एफ ची व्हॅल्यू काय होत आहे? इथे किती झालं? 25. 25 झाले की नाही? आणि या 3 ला इकडे पाठवा, तर कॅपिटल एफ ची व्हॅल्यू किती झाली? 75 और लेस दॅन 75 न्यूटन. आता मी ह्याला एकदा पॉज करून पूर्ण सिच्युएशन सांगतो आणि तुम्हालाही कळली पाहिजे काय काय केलं आपण. परत माझा प्रश्न, कॅपिटल एफ किती आलेला आहे? इक्वल टू लेस दॅन 75 न्यूटन. याचं मिनिंग काय? की आपण एक्सटर्नल फोर्स 75 किंवा त्याच्याहून कमीच लावू शकतो. वाय? टू मेक बोथ ब्लॉक्स गो टुगेदर. कॉमन ऍक्सेलरेशन साठी ही कंडिशन आहे. याचा अर्थ असा थोडी आहे की आपण कॅपिटल एफ फक्त 75च लावू शकतो. लावू तर कितीही शकतो. मी आता सांगितलं, सोबत जायसाठी म्हणजे 75 75 पेक्षा मी 0.1 जरी फोर्स वाढवला तर हे कॉमन ऍक्सेलरेशनने जाणार नाहीत. कळलं तुम्हाला? आणि हीच मेन गोष्ट आहे. सांगा, मी खालचा फोर्स किती लिहिला होता? बघा, खालचा एफ इज इक्वल टू एम ए. सर, इथे फ्रिक्शन नव्हतं का? मी ऑलरेडी आधीच काय ठरवले? फ्रिक्शन 0 आहे. कारण इथं म्यू 0 आहे ना. आणि इथे फ्रिक्शन असतं तर तुमचं डोकं लावा, इथं एफ नेट आला असता. तो कसा आला असता? कॅपिटल एफ मायनस स्मॉल एफ. स्मॉल एफ ला काय लिहिलं असतं? त्याच्यावर लागलेला नॉर्मल इंटू त्याचा म्यू. हे नेहमी लक्षात ठेवा, मी पुढची केस तीच देणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. चला, काय काय केलं बघा. मी एफबीडी काढला, याच्यावर जो फोर्स लावला तो ह्याला पुढे घेऊन जाणारा कोण आहे? फ्रिक्शन आहे. याला दुसरं कोणी पुढे नेऊ शकत नाही. हा फोर्स थोडी याला पुढे न्यायलाय. याचा काही भाग ह्याने घेतला, या रिलेटिव्ह मोशनमुळे ते पुढे चालले. हे फ्रिक्शन आहे. तर सांगा, हा फ्रिक्शन किती असेल? याचा मास इंटू याचा ऍक्सेलरेशन. हे इक्वेशन आहे. खालचा एफ किती आहे? 15a. याच्यावरून कॉमन ऍक्सेलरेशन मुळे ए किती आला? एफ बाय 15. तो ए मी कुठे ठेवला? इक्वेशन 1 मध्ये. तर सांगा, स्मॉल एफ ची व्हॅल्यू किती आली? कॅपिटल एफ बाय 3. पण स्मॉल एफ काय असतो? इक्वल टू लेस दॅन लिमिटिंग फ्रिक्शन. एफ मॅक्स म्हणजेच कोण? लिमिटिंग. ह्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असते? आता सांगितलं, 0 टू मॅक्सिमम इथपर्यंत आलं. आणि एफ मॅक्स काय असतो? म्यू एन. म्यू किती आहे? 0.5. एन किती लागला? 50. वरच्या ब्लॉकचं बोलतोय आपण. तर सांगा, एफ बाय 3 व्हॅल्यू कशाला इक्वल आली? इक्वल टू लेस दॅन 25. म्हणजे एफ कशाला इक्वल टू लेस दॅन आला? 75. याचा अर्थ आपण खालच्या ब्लॉकवर मॅक्सिमम किती फोर्स लावू शकतो? 75. तो मॅक्सिमम आहे ना. 75 और लेस दॅन 75 चं मिनिंग काय? तर तुम्हाला हेच विचारतात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एफ मॅक्स असं म्हणलं तर ही किती असेल? 75. आता मला सांगा, तुम्हाला एक क्वेश्चन असा येतो जेईई मेन्स मध्ये,
सिच्युएशन देतात, सगळं देतात आणि खालच्या ऑप्शन पैकी काय करेक्ट आहे. तिथं म्हणतात टुगेदर नाही जाणार किंवा याचा ॲक्सेलरेशन याच्याहून जास्त राहील किंवा याच्यापेक्षा कमी राहील. 4 ऑप्शन येतील. आता सांगा वरच्या बुकचं ॲक्सेलरेशन जास्त होतं. केस तर 2च होणार ना. एक तर सोबत जातील नाही तर नाही जाणार. सोबत जायची कंडिशन काय होती? ही कंडिशन आहे की जो एक्सटर्नल फोर्स आपण लावणार तो एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला इक्वल किंवा त्याच्याहून कमी असला पाहिजे. आणि तेव्हा दोघांचं ॲक्सेलरेशन कॉमन येईल. तर तुम्ही एक चेक करणार. फ्रिक्शन किती लागते पाहणार आणि कॅपिटल एफ किती लागते पाहणार. कॅपिटल एफ ची व्हॅल्यू फ्रिक्शनच्या व्हॅल्यूच्या आत किंवा इक्वल असेल तर दोघं सोबत जातील. आता आपण ते चेक केलं ना. तर या एका क्वेश्चन मधून खूप गोष्टी कळतात. हा दिसायला नुसता एका ब्लॉकवर एक ब्लॉक आहे. पण त्याचा मॅथमॅटिक्स बघा किती डीप आहे. काय काय डोकं लावायचं आहे. आता मला सांगा, जर इथपर्यंत आपण तर अॅनलाइज केलं. त्याला आपण अजून एखाद्या मेथडने माझा प्रश्न आहे, मी जे एवढे इक्वेशन बनवून केलं. हे बघा, मी आता जे दुसरा प्रश्न विचारलाय तुम्हाला, तो एक्झाममध्ये तुमचा टाइम वाचवून विचारलाय. नाहीतर तुम्हाला एवढं करावंच लागणार. कळायले मी काय बोलायलो ते? तुम्हाला जर एवढा पसारा मांडायचा नसेल, तर या फिगरला पाहून अजून अॅनलाइज करा. अरे हा फोर्स जेवढा इथे लागत होता, इथे पण लागेल की नाही? रिलेटिव्ह मोशन कोणत्या दोन सरफेस मध्ये आहे? तर सांगा या फोर्सचा तुम्ही यूज केला का इतका वेळ? याचा यूज करून मला हे आन्सर काढता येईल का? कसं काढताय ते चेक करा. ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चला, आता तुम्ही इमॅजिन कशाला डिफरंट ब्लॉक कुठे आहेत बेटा? हा सरफेस कोण आहे? कॉमन आहे की नाही? मी जेव्हा डिफरंट नाही, मी ते डिफरंट दाखवले तुम्हाला फोर्सेस कळण्यासाठी. मी एफबीडी बोललो थोड्या वेळापूर्वी. दोघाला सेपरेट. अरे बाबा, मूळ क्वेश्चन वर आहे. हे आपण आपल्या सोयीसाठी केलेला कार्यक्रम आहे. मला सांगा, लक्ष देऊन, बेसिक फोर्स तर हा लावला ना. आपल्याकडून तर हाच लागला ना. तर याच्यासोबत हा जाण्यासाठी कोणता फोर्स होता? हा. आणि तो कोणी दिला? फ्रिक्शनने दिला. तर मी आता थोड्या वेळापूर्वी इथे काय बोललो होतो? या फोर्समुळे इकडे एफ लागेल आणि मग या एफला ऑपोज करण्यासाठी इकडे एफ लागेल. तर बघा, हेच एक नाही ते. म्हणून म्हणलं मी जे जे काढलंय त्याला अॅनलाइज करा. तर हा जो फोर्स लागतोय तो इकडे लागेल ना. अपोज करण्यासाठी इकडे लागेल की नाही? मग या अपोज करणारा फोर्स तर हाच आहे ना तो. कारण दोघं तर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना. सांग इथं कोणता आहे? हा आहे ना तो एफ. मग तोच एफ इकडे लागेल की नाही? आणि तोच दाखवलो ना मी हा. तर आता मग मी फक्त वरच्या ब्लॉकवरून ऍक्सेलरेशन काढू शकतो का? बघा, मी कॅपिटल एफ ची व्हॅल्यू 75 कशी काढू शकतो? चला चेक करा. बघा, आता तुम्हाला थोडं अजून छान वाटेल याच्यात. चला हा ब्लॉक घ्या आणि हा घ्या. पण याला आता असं अॅनलाइज करू. हा किती आहे? 5 kg. हा आहे 10 kg. आता मी दोघांना सेपरेटली चेक करतो. चला, हा कोणता फोर्स आहे? एक्सटर्नल, कॅपिटल एफ. सांगा याच्यामुळे इथं कोण लागला? स्मॉल एफ. तोच स्मॉल एफ इकडे लागेल ना? कॉन्टॅक्ट मध्ये असताना हाच आहे तो. ज्यांच्या ज्यांच्या डोक्याच्या वर चालले त्यांनी असं पहा. हा एफ इकडे लागेल, तोच आहे. हा जो एफ आहे या डायरेक्शनचा लागणारा, तर इरेग्युलॅरिटीज असतील ना इथं, तर तो त्याला काय करेल? इकडे ओढेल. तर सांगा, फक्त वरच्याला विचार करा आता. वरच्याचा ऍक्सेलरेशन हे आहे. सांगा वरच्यावर फोर्स कोण आहे? वरच्याचा फोर्स कोण आहे? फ्रिक्शन आहे. फॉर ब्लॉक तुम्ही आता डायरेक्ट आन्सर काढू शकता. 5 kg. सांगा फोर्स कोण आहे? स्मॉल एफ. फोर्स काय असते? मास इंटू ऍक्सेलरेशन. सर हा फोर्स कोण आहे? अरे फोर्स तर म्यू एन आहे. फ्रिक्शन कोण असतो? म्यू एन. मास किती आहे? 5. ऍक्सेलरेशन काढायचंय. जादू बघा. म्यू किती आहे वरच्यासाठी? 0.5. आता हा किती काढला? 50. हा कोणाला? 5 आहे. 5 ने डिवाइड करा. किती आला? 5 आलं. ऍक्सेलरेशन किती आलं? मी दोघांचा कॉमन ऍक्सेलरेशन काढलं इथे डायरेक्ट. सर इथं का नाही काढलं?
इथं गरज नव्हती, मला डायरेक्ट एफ काढायचा होता. पण आता मी तुमचा अप्रोच चेंज करालो. हे लावायचं कामच ठेवलं नाही. हे लावायचंच काम नाही. आता सांगा मला, तुम्ही डायरेक्ट सांगा आता दोघांचं कॉमन ॲक्सेलरेशन किती आलं? 5 मीटर पर सेकंड. अरे हा ज्याच्याने पुढे जाईल तेवढ्यानेच हा जाईल ना. बोथ आर टुगेदर. तर सोबत चालतील. सांगा आता मग कॅपिटल एफला काय लिहिणार? सर कॅपिटल एफ सोबत आता हा एफ आलाय. दिसते? मी आता या एफचा विचार करत नाहीये. तुम्ही चेक करा. या सरफेसवर आता कोणते फोर्स काम करायले? मी त्याला दुसऱ्या मेथडने बघत असेल तर खालच्या फोर्स इकडे लागतोय आणि त्याच्यावर एक फ्रिक्शन लागते इकडे. अरे हे फ्रिक्शन किती आहे तुम्हीच बघा. 25. आता काढलं होतं की नाही? म्यू इंटू एन किती आहे? 25 न्यूटन होता की नाही? तर तुम्ही मला सांगा खालचा नेट फोर्स किती येईल? कॅपिटल एफ पुढे, स्मॉल एफ मागे, मास इंटू ॲक्सेलरेशन. तर कॅपिटल एफ पुढे, स्मॉल एफ म्हणजे हा. हा किती होता? 25 न्यूटन. तर इथे लिहा 25. याचा मास किती आहे? 10. ॲक्सेलरेशन किती आहे? 5. तर सांगा एफ मायनस 25 किती झाला? 50. तर कॅपिटल एफ किती झाला? आला की नाही 75? मी सेकंड मेथडनं काढली ह्याला. याला मी एफ इज इक्वल टू लेस दॅन मॅक्स मध्ये नाही घेतलं. मी याला अॅनालाइज कसं केलं? मी आधी वरच्याच ब्लॉकला एफबीडी मध्ये मानून त्याचं ॲक्सेलरेशन काढलं. तेच ॲक्सेलरेशन याला दिलं, कारण दोघं सोबत चालत आहेत. पूर्ण फ्रिक्शन चॅप्टर शिकायचं आहे तर ही केस नीट शिकायची. हे आलं म्हणजे हा चॅप्टर आला समजून घ्या. तुम्हाला एफ लावता आला पाहिजे करेक्ट. कुठे कोणता किती लावायचा हा करेक्ट लावता आला पाहिजे. ह्याच्यासाठी एवढी मरमर होती. आता याची जी सेकंड केस आहे आज नाही घेत, डोक्याच्या वर जाईल. आज एवढंच लक्षात ठेवा. कारण हा चॅप्टर पूर्ण क्रिटिकल पॉइंटवर आलेला आहे इथं. इथे फसलात की तुम्ही पूर्ण फसलात. मग पुढे जे क्वेश्चन नाही जमणार. पुढे फार चांगले चांगले क्वेश्चन येतात. आता मला सांगा आपण करायचं, चला याला रेकॉर्ड करू. हे तर कॉमन ॲक्सेलरेशनने जात आहेत. व्हॉट इफ वी से बोथ ब्लॉक्स हॅव डिफरंट ॲक्सेलरेशन्स, तर विच फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल? इथे एखादं फ्रिक्शन राहील, एक केस, किंवा इथे लागणाऱ्या फोर्सेसचा डिफरन्स खूप जास्त राहील. समजलं? बरं दोन्हीला म्यू असेल तर 100% सेम ॲक्सेलरेशन नसणार. मग कोण पुढे जाईल कोण मागे जाईल हे कशावर डिपेंड आहे? कोणता फोर्स जास्त कमी येतो त्याच्यावर डिपेंड राहील. वरचा एफ जास्त आला खालच्या पेक्षा तर हा ऑब्जेक्ट पुढे जाईल, हा मागे राहील. हेच होतं ना. आणि जर खालचा जास्त झाला तर हा पुढे जाईल, हा मागे जाईल. हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. आता जर मी एकदम या टेबलला जोरात ढकललं ते वरचे सगळे ऑब्जेक्ट त्यांच्या त्यांच्या मास प्रमाणे खाली पडतील. काही जण पुढे जातील याच्यासोबत निघून, काही खाली येतील. काही जण एवढ्या पद्धतीने याला चिटकून राहतील की या फोर्सच्या लिमिटमध्ये राहिल्यामुळे लॅपटॉप टेबलवरच राहू शकतो. पण हे छोटे मोठे रिमोट वगैरे धडाधड खाली पडतील त्याला जोरात ढकललं तर. तर हे डिपेंड कशावर आहे? हा फोर्स लावलाय पण या प्रत्येकाने घेतला किती? आता मी शिकवायलो, तुमच्यापैकी किती जणांनी समजून घेतलं? सेमच शिकवलं सगळ्याला. तर याच्यावर तुमचं डिपेंड आहे ना परफॉर्मन्स, की सरनं सेम फोर्स लावलाय पण आपण किती घेतला. हे तसंच आहे. तर तुम्ही सरच्या पुढे जाल का सरच्या मागे राहाल का सरच्या सोबत राहाल हे तसंच आहे. तर कोण पुढे राहील कोण मागे राहील याच्यावर डिपेंड असते. एक एक कॉन्सेप्ट सांगायला एक एक तास लागतो. अशी मजाक नसते फिजिक्स शिकणंच. तर तुम्ही अॅनालाइज करत चला पुढे. तर ही सगळी स्टोरी लक्षात ठेवायला 2 वेळा पहा, रिपीट व्हॅल्यूवर पहा. तेव्हा गोष्टी कळतील. ठीक आहे?